मी सोनू शेख मानव उत्थान. आत्ताचा हा जो विषय आहे व्हिडिओचा तो आहे CETP म्हणजे कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट. आता CETPचं काम काय असतं, तर MIDCतून जे काही ड्रेनेज बाहेर निघतं, जसं घरातून निघतं ते डोमेस्टिक असतं, घरचं सांडपाणी आपण त्याला म्हणतो. पण जे MIDCचं असतं त्याच्यामध्ये केमिकल्स असतात, ॲसिड्स असतात, इंडस्ट्रीज जे काम करतात त्याचं सगळं आउटपुट त्या पाण्यातून निघत असतं. त्याच्यासाठी एक CETP बनवायला लागतो आणि त्या CETP मधून ते पाणी फिल्टर होतं आणि मग ते पुढे सोडलं जातं. जे आपल्या पुढची जी गावं असतात त्या गावांना ते पाणी पुढे नदीच्या थ्रू वाहत जातं. आता CETP हा खरं तर MIDCने बनवायचा असतो. MIDCचं जे डिपार्टमेंट असतं, जे सरकारी महाराष्ट्र शासनाचं जे डिपार्टमेंट आहे त्यांनी. आता CETPचे पैसे वसूल नाही केले का तुम्ही, तर सगळ्या जेवढ्या पण इंडस्ट्रीज आहेत सगळ्यांकडून हे पैसे वसूल झालेले आहेत. आता ते कसे झाले, तर तुम्ही लाईट बिल जे भरतात ते कमर्शियल रेटनी भरता, तुम्ही जे प्रॉपर्टी टॅक्स भरता तो जास्ती भरता, तर ह्याचे पैसे ऑलरेडी रिकवर झालेले. तर सरकार हे का बनवत नाही, आणि आपलं जे ऍसिडचं पाणी आहे किंवा केमिकल वॉटर जे आहे ते पुढे कोणीतरी लहान मुलं, काही परिवार, काही लोक, माणसं, जनावरं पित आहे, त्यांना जे आजार होत आहे ते आजारी काही लोक रिकवर होत आहे, काही लोक मरत आहे. तर आपल्यामुळे कोणीतरी मरण पावतंय, आपल्याला सोबतं का, तर ते बिलकुल पण सोबत नाही. आपण पण माणसं आहोत, तशी ती पण माणसंच आहेत. आपण पैसे कमवतोय आणि समोरचे मरत आहेत, त्याच्यामुळे असं होता कामा नये. MIDCचं जे डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र शासनाचं, त्यांनी जरूर हे पैसे आत्तापर्यंत वर्ष MIDC कडून, MIDCच्या सगळ्या तुमच्या कंपनीजकडून, इंडस्ट्रीजकडून वसूल केलेले आहेत. तर त्या पैशातूनच तुम्ही ते बनवा. आणि आमची जी PIL होती 176/2012, त्याच्यात असे तुम्हाला स्पष्टपणे आदेश दिलेलेच आहेत माननीय उच्च न्यायालयाने मुंबईच्या, की तुम्हाला ते बनवायचंच आहे. तर ते लवकरात लवकर बनवा, कारण कुंभमेळा येतोय. केमिकल पाण्यात नाही तर खरंच गोदावरीच्या पाण्यातच कुंभमेळा करायचा आहे आणि त्याच्यातच स्नान करायचं आहे. धन्यवाद.